ठिकाणी सन्मानित केलं जातंय या नवनाथ कोली साहेबांना मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर जितू पाडेकर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। दादांना देखील आपण सन्मानित करूया। धावसंख्या 4 या अंकावर, माफ करा 4 धावेच्या बढतीने 8 या अंकावर आधीही चौकार पाहायला मिळालाय। थोडंसं लेट जॉईन झालो कारण इथे सत्कार चालू होता। 2 चेंडू संपले, धावसंख्या 8 या अंकावर धावफलक। सुरेश शेलार आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जितू पाडेकर यांना सन्मानित करायचं आहे। नक्कीच त्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत ते। षटकार पाहायला मिळालाय आणि धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या अंकावर। तर स्वागत सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय। व्यासपीठावर आपण पाहू शकता जितू पाडेकर यांना देखील सन्मानित केलं जात आहे। मायेची ऊब देणारी श्वाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। अगदी वेलात वेल काढून या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले। त्यांना मात्र आयोजकांच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे। धन्यवाद। वली आपण कॉम्बॉक्स कडे ओव्हर टू द तेजस धोबी। थँक्यू सो मच। इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय चौकार। अगदी 4 चेंडू जर का आपण बघितले तर पहिल्या 2 चेंडूवर चौकार, तदनंतर षटकार आणि आता मात्र चौकार। म्हणजे आत्तापर्यंत एकही सिंगल किंवा पळून धाव पूर्ण केलेली नाही आहे। ऑलमोस्ट सर्व धावा या चौकार षटकाराने पाहायला मिळतात। चेंडू संपुष्टात येत आहेत। आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत। 4 धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 18 या अंकावर। निश्चित रूपानं पुंडा संघ करिता यस रनआउटची विकेट की काय, पंचांचं एक हात तर आम्ही पाहिले वरती। इस विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या असल्याला। तर आदरणीय युवा नेतृत्व विकीदादा पवार पुंडास यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक त्या टीमला दिलं जाईल अशी अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। निश्चित रूपानं जर पुंडास संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय झाला तर विकीदादा पवार युवा नेतृत्व पुंडास यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। सुवर्ण संधी चालून आली आहे। धावसंख्या 18 या अंकावर। चेंडू संपलेत आतापर्यंत 5, अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष। आदरणीय हनुमानजी शेलार साहेब पुंडासून उपस्थित होत आहेत। आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। हो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं गेलंय। चांगलं क्षेत्ररक्षण। षटक क्रमांक पहिलं संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18। हनुमानजी शेलार साहेब पुंडासून उपस्थित होत आहेत। आम्ही आपणास आदरपूर्वक विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे।
हेच चेतनला आणलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता पहिल्या षटकामध्ये करारी प्रहार होताना आपण पाहिले आहे. तो हो स्ट्रोक चांगला होता. कुठेतरी फटका फसलाय की काय, जज करायला हवं होतं. झेल कदाचित होताना आपण पाहिला असता. जज करायला हवं होतं. नक्कीच धावा किती मिळत आहेत तर या चेंडूवर धावा मिळत आहेत. इथून मात्र 2 आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोचले गेले, ते म्हणजे 20 या अंकावर. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. स्ट्रोक चांगला आहे. स्ट्रोक चांगला आहे. करारी प्रहार. चेंडू सीमारेषा पार आला. इथे मात्र षटकार 6. हार होताना आपल्याला पाहायला मिळतं वारंवार षटकार. चौकारांची भाषा इथून मात्र बोलताना दिसत आहेत झिडकेकर. आई गावदेवी झिडके संघ आपण इथून मात्र पाहत आहे. वारंवार मोठ्या फटक्यांना पसंती इथून मात्र दिली गेली आहे. तर स्ट्रोक आपण इथून मात्र कन्वर्ट होताना पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. चलो फास्ट थोडासा गेम स्पीडअप करा मित्रांनो, मी विनंती करतोय. चेतनला आणलं गेलं. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज चेतन तयार. नेक्स्ट बॉल आलाय. पिकअप केलाय. चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ही सीमारेषा पलीकडे आलाय द्वितीय षटकार. चेंडू हो स्ट्रोक चांगला, पण फटका फसलाय की काय. सातत्यानं या चुका नरडेवाडी संघाकडून होताना आपण पाहू शकताय. झेल कन्वर्ट करायला हवा होता. जज करताना आपण पाहू शकताय 2 झेल या पद्धतीने ड्रॉप झाल्या. म्हणजे 2 विकेट कुठेतरी मात्र इथे कन्वर्ट होता राहिल्यात असं म्हणायला हरकत नाही आहे. बॅकबोन आहे क्रिकेटचं. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. चेंडू संपले आतापर्यंत 2 धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 34-34. नक्कीच जबरदस्त खेळी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. अटॅक 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 करायला इथे मात्र सुरुवात करतायत. धावा 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोचलं गेलं आहे, ते म्हणजे 34 या अंकावर धावफलक जाऊन पोचलं गेलं आहे. चेंडू संपले आत्तापर्यंत 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 34. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा चेतन. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. ओहो हो हो स्ट्रोक. पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक. देखना स्ट्रोक. डॉनच्या डोक्यावरून ड्रॉपच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जे षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानं धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो पुन्हा एकदा उडवला गेलाय. चेंडू लातक दिले केला गेलाय. 6 धावेकरिता षटकार. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46-46. बरोबर.
धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 या अंकावर अगदी 2 षटकांमध्ये 46 पर्यंत धावसंख्या जाणं म्हणजे फलंदाज काय फलंदाजी करताना पाहायला मिळतात. कारण ते म्हणतात ना, अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. अटॅक मग गोलंदाजी मार्फत करा किंवा फलंदाजी मार्फत करा, अटॅक करायलाच हवा. आणि अटॅक होताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रणवला आणलं गेलं षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता. प्रणववर जिम्मेदारी सोपवत आहेत. चलो प्रणव, आपण ही गेम स्पीडअप करायचं आहे. शेवटची 4 मिनटं तुमच्याकडे असणार आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 3 षटकं संपवायचीच आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. प्रणव नेक्स्ट बॉल. हो, हा बॉल आपण पाहताय वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. सिंगल मिळेल, धावसंख्या सिंगलनं जाऊन वधारेल, ती म्हणजे 47 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र भीती आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, पण होणार नाही आहे. सिंगलवरच समाधान मानावं लागेल. कदाचित दुसरी धाव पाहायला मिळाली असती. लेझी क्रिकेट डेफिनेटली इथून मात्र पाहायला मिळालं. आणि एकच धावसंख्या एकेरी धावेने पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकातील धावसंख्या 48. 2 षटकांमध्ये 46 धावांची खेळी केली आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चूक करतायत. अगदी साधा सोप्पा झेल होता, कन्वर्ट करण्यामध्ये थोडासा त्रास उद्भवतोय. निर्धाव फेक डॉट. गोलंदाज प्रणव तयार. हो, चांगला स्ट्रोक, करारी प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपले. 3 धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 54 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 54 या अंकावर. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. आणि फलंदाज बाद असणार आहे. फलंदाजाला परतावं लागतं इथून मात्र तंबूच्या असल्याला. चार चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 54 या अंकावर. विकेटचं पतन आपल्याला इथे मात्र होताना पाहायला मिळतं. भूषण की अभिजित, येस भूषण इथे मात्र बाद होतोय. चांगला खेळाडू बाद होतोय. अक्षरशः एखादी बैल वैयक्तिक 34 धावांची खेळी यांनी साकारली आहे. तो फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. फेक ही आहे इथून मात्र निर्धाव स्वरूपातली. आणि चेंडू संपलेत आतापर्यंत, ते म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 5 एक चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी. उडवलाय चेंडूला, दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6.
थँक्यू. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोचले गेले 60. 3 षटकांच्या समाप्तीनंतर हाय स्कोर याच मॅचमध्ये 64 धावांचा आहे. त्या हाय स्कोरला मोडत बघूयात किती धावांपर्यंत मजल मारेल टीम आईगाव देवी झिडके संघ. चौथं षटक हाताळण्याकरिता प्रतीकला आमंत्रित केले गेले. हो प्रतीकचा पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉवरफुल क्षेत्ररक्षण इथून मात्र पाहायला मिळालं. धावा किती मिळतील पण या चेंडूवर आपण पाहू शकता एकच धाव. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोचेल ती म्हणजे 61. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षक आता मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतील आणि धाव घेताना मिस्टेक. रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या असलेला. बासष्ट या अंकावर धावफलक. 64 धावांचा हाय स्कोर या शृंखलेमधला या वर्षीच्या शृंखलेमधला पाहायला मिळतोय. पाहूया तिथून मात्र 64 धावांचा हाय स्कोर इथून मात्र मोडला जाईल का किंवा त्याच्यापेक्षा जास्त आव्हान इथून मात्र दिलं जाईल का. नेक्स्ट बॉल अगदी वळण दिलं होतं पण तिथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आपण जाताना पाहताय. चेंडू संपले आतापर्यंत. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 62. 62. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. चलो गोलंदाज घाई करा मित्रांनो. उडवलाय. झेलला संधी आहे. आता मात्र चुकी करणार नाहीयेत. विकेटचं पतन येईल. झेलबाजच्या सुरुवात परतावा लागेल तंबूच्या असल्याला. हो दिशा देत आहेत याही चेंडूला. सरळ लँड केले गेले. बाउंड्रीच्या बाहेर षटकारा करीत असा. नेक्स्ट बॉल. या वेळेला दांडी गुल करणारा चेंडू. विकेटचं पतन होताना पाहत आहे. विकेटचं पतन. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या हास्याला. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 68. विजयाकरिता 69 धावांचा आव्हान
ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. वखारे सर, पुंडास टीम आपण वॉर्मअप करायला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. यस, पुंडास संघ जर का क्वालिफाय झाला आजच्या दिवसामध्ये तर युवा नेतृत्व पुंडास विकीदादा पवार यांच्याकडून 20,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मत देण्यात येईल. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. Halo, halo mic check. वली आपण मॅचच्या दिशेने तब्बल 69 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. या स्पर्धेतील हे स्कोर आपण पाहतोय. विशाल विथ निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अभिजितने बीट केलाय विशालला. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तर 2 धावा मिळाल्या त्या बॉलवर आणि धावफलक 2 ने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. विशालच्या बॅटमधून या 2 धावा आपण पाहिला. अकाउंट ओपन करतोय विशाल स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. या बलेचा बॉल भरपूर वेग होता. जोरदार अपील जरूर झाली होती यष्टरक्षकाच्या माध्यमातून. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तब्बल 69 धावा ठोकायच्या आहेत आणि नक्कीच त्यासाठी मात्र पहिल्या षटकापासून प्रहार मोठे फटके खेळावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. वारंवार बीट केलं जातंय फलंदाजाला.
चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. षटकार दिला. पुढचा बॉल. या वेळेस देखील काही कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. गोलंदाज अभिजित ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय प्रशंसा केली जाईल, मात्र त्या दरम्यान हा फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. तर या 4 धाबांच्या मदतीने धावफलक 6 वर पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालंय. अतिशय सुरेख षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या 5 बॉलवर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर हा चौकार आलाय. तर आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय भूषण. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 68. 69 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी आणि त्या ठोकत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये हवीती सुरुवात झाली नाही आहे. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र भूषण आलाय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर आपण निलेशला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये 45 धावा ठोकल्या होत्या निलेशने. तर एकंदरीत मराठेवाडा टीमकडे देखील क्षमता आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल. षटकातील पहिला बॉल. अतिशय सुरेख चेंडू बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ झाला आणि त्यामधील 5 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक ज्या षटकामध्ये देखील भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं अभिजितचं आणि त्यानंतर मात्र भूषण. षटकातील पुढचा बॉल. समोर निलेश. या बलेचा बॉल ऑन साईडला. चेंडू डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकले. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर चांगला आहे. निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 11 धावा. या बॉलेस टॉपेज लागला होता. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला गेलाय. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर मैदान सोडावं लागलं असतं त्या ठिकाणी फलंदाजाला. मात्र सेफ आहे. फक्त एकच धाव मिळाली. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. याचा अधिक धाव मात्र धावफलकावर जोडली जाईल. या पुढील बॉल फ्री हिट आहे. षटकातील फ्री हिट बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फ्री हिट बॉल कंटिन्यू असणार आहे. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. यास गोलंदाजांची प्रशंसा केली जाईल. ज्या प्रकारे गोलंदाजी होते याआधी चांगली फलंदाजी झटके टीमच्या माध्यमातून आपण पाहिली. या बलेस मात्र बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार.
तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये तब्बल 49 धावा तुम्हाला अजूनही ठोकायच्या आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर कपिल आलाय. 12 चेंडू 49 धावा विजयासाठी अजूनही आवश्यक आहेत टीम मराठेपाड्यासाठी. तर षटकातील पहिला बॉल कपिल बोलतोय. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर होते. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे. तुम्हाला वारंवार आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. कपिल पहिल्या बॉलवर एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. तर आता मात्र हुक केलंय. फटका तर हा देखील चांगला आहे आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. फलंदाज निलेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. कपिल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. वेगवान चेंडू आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. षटकार लागला आणि त्यानंतर मात्र हे कमबॅक कपिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकलाय. 27 धावा धावफलकावर आहेत. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा बॉल जो आहे वेगवान जरूर होता, मात्र दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मात्र त्या ठिकाणी मिळाली. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय या सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. फटका आपण पाहिला. मात्र या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला नक्कीच जाता मात्र वारंवार आहे आणि वारंवार ते फटके ठोकावे देखील लागतील. या बॉलेस पुढे सरसावलाय. चेंडू हवेत आहे. उंचच उंच जज केले जात आहे. अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज बाद. बत्तीस या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. 32 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश आलाय. पाहूया रुपेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल कपिल. बल्ले सुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू तब्बल ठोकायच्या आहेत. 37 धावा. मिशन इज इम्पॉसिबल. विनय शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय. 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे.
विनय. चला विनय आपण स्पीडअप करा. षटका दिला पहिला बॉल. पहिलाच बॉल अप ड्राईव्ह वाईड ऑफ लॉंग ऑफ चेंडू उचलला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. 5 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण टीम झिडकेला पाहतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. या बलेस देखील बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचतात. कॅच ड्रॉप झाली आहे मात्र काही फरक पडत नाही आहे कारण विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय आई गौदबी झिडके टीमला. याआधी चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटका दिला पुढचा बॉल. या बलेचा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिट बॉल. षटकातील फ्री हिट बॉल घेऊन गोलंदाज बोलतोय. वलेचा बॉल ऑन साइडला. एकच धाव. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे या मॅच मध्ये गोलंदाजाला. चला टीम पुंडासचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. या बलेस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होते. फक्त शेवटचा बॉल या ठिकाणी टाकायचा आहे गोलंदाज विनयला. विजयापासून एक बॉल दूर आहे आई गौदबी झिडके संघ. यासाठी अशा प्रकारे झिडके संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम मराठीपाडा. मॅन ऑफ द मॅच